ऑनलाईन रमी, लाखोंचं कर्ज, कुटुंबाला विष आणि स्वतः गळफास घेऊन आयुष्य संपवलं। ही घटना घडली आहे धाराशिव तालुक्यातील बावीमध्ये। पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाला विष पाजून 29 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। या तरुणाचं नाव आहे लक्ष्मण मारुती जाधव। ऑनलाईन रमीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचं पाऊल उचलल्याची आता गावात चर्चा होतीये। लक्ष्मण जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा। 3 वर्षापूर्वी त्यानं गावातल्याच तेजस्विनीसोबत प्रेमविवाह केलेला। त्यांना 2 वर्षाचा मुलगाही होता। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मणनं कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची 1 एकर जमीन आणि गावातील प्लॉटिंगची जागा देखील विक्री केलेली। त्यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता आणि त्यामुळे तो तणावात होता। सकाळी मला एक जण दावादाला फोन करा 9:30ला कॉल लावलेला आहे, हे आहे दुकानाची तर तिने 17 फरला तर मध्ये मृत्यू ते ऑनलाईन रमीचं म्हणतात काय ते खेळ होते। काय खेळत ऑनलाईन काय खेळ होतं ही का आपल्याला माहित आहे। खेळ कर्जबाजार। लक्ष्मणनं रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी आणि 2 वर्षांच्या मुलाला विष देऊन मारलं आणि त्यानंतर त्यानं घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे। घराचा दरवाजा उघडला जात नसल्यानं सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला। त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं। घटनास्थळी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले। स्टेशनला असताना आम्हाला सरपंचांनी गावाचा फोन करून सांगितलं की एक लक्ष्मण जाधव नावाची समजा घरामध्ये हँग झालेले आहेत आणि त्यांचा मुलगा आणि पत्नी बेडवर झोपलेली माहीत अवस्थेत आहे। त्यामुळे अर्जंट आलो पाहिजे त्याने आपलं कट केलं होतं तिथून ते आपला दरवाजा लक्ष्मण जाधव या हँग झालेले होते गळफास लावून घेतला होता आणि त्याची पत्नी आणि मुलगा बेडवर झोपलेले होते। मुलातून फेस येत होता म्हणजे याच्यातून प्राथमिक अंदाज असा येतो की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं आणि आता गावात विचारपूस केली आणि बाकीचे जे एव्हिडन्स पाहिले त्याच्यावरून प्राथमिक अंदाज असा येतो की तो कर्जबाजारी झाला होता। तो स्वतःच ऑनलाईन गेमिंग स्टॉक मार्केट वगैरे याच्यामध्ये पैसे गेले असावे सगळे पुरावा पण चर्चा अशी आहे की ऑनलाईन रमीचं त्याच्यात मोठं त्या दृष्टीने तपास करायचा आहे। आता त्याच्यानंतर काही PM वगैरे झाल्यानंतर अच्छा ऑनलाईन रमी असं आपल्याकडून असावा असा अंदाज आहे आता सध्या प्राथमिक अंदाज तोच आपण आता सांगू शकत नाही। तर आता PM वगैरे झाल्याच्यानंतर पुढचा तपास ठीक। दरम्यान हा प्रकार ऑनलाईन रमीच्या खेळात पैसे गेल्यानं कर्जबाजारीपणातून झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र नेमकं घडलं काय याचं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस तपास सुरू आहे। रामेश्वर शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट, धाराशिव।